रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा सेंटर आणि इस्रो सेंटर पाहण्याची संधी मिळते। गतवर्षी 10 मुलांना नासाला पाठवण्यात आलं होतं, मात्र यावेळी रत्नागिरीतील 20 मुलांना नासाला पाठवण्यात आल्याची माहिती पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे। की मागच्या वेळी आपण 10 मुलांना नासाला पाठवलं होतं, यावेळी आपण 20 मुलांना नासाला पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता तो देखील यशस्वी झालाय। 5 जूनला 20 मुलं ही ग्रामीण भागातली नासाला जाणार आहेत, तिथली टेक्नॉलॉजी बघणार आहेत। 8 दिवसाचा त्यांचा जो प्रवास आहे ते प्रवास करून 20 मुलं पुन्हा एकदा 8-15 दिवसांनी भारतामध्ये येतील। पण याच्यात समाधानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा पहिला असा जिल्हा आहे की जिल्हा नियोजन मंडळातनं टॅलेंट सर्च करून जे सायन्समध्ये प्रगत असलेले विद्यार्थी आहेत ते आपण अमेरिकेला पाठवतो। हा उपक्रम फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुप्पट वाढ केलेली आहे। 10 मुलांच्या अगेन्स्ट आता 20 मुलं यावेळी नासाला जाणार आहेत। त्यांचं देखील आज प्रशिक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सीओनी आयोजित केलेलं होतं। म्हणजे त्या मुलांनी विमानात कसं बसावं, विमानामध्ये 16 तासाचा 18 तासाचा जो प्रवास आहे तो जाताना कसा करावा। आणि याचं कारण एवढंच आहे की ही सगळी मुलं ग्रामीण भागातली आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, गरीब कुटुंबातली मुलं आहेत, मजुरी करून आईबाप त्यांना शिकवत आहेत। अशी मुलं ही महाराष्ट्र सरकारमार्फत अमेरिकेमध्ये जाणं हा प्रसंग त्यांच्या कुटुंबाच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ट्रेनिंग देखील आज रत्नागिरीमध्ये संपन्न झालेलं आहे। रत्नागिरी वासियांचे आरोग्य सध्या धोक्यात आले असून शहरी आणि ग्रामीण भागात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असल्याने संपूर्ण रत्नागिरीत फवारणी करणे गरजेचे आहे। यावर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी भाष्य केले असून आरोग्य विभागाला लागणारा औषध पुरवठा कमी पडणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेचे जे आहेत त्यांनी पालकमंत्री या नात्यानं मला एक विनंती सूचना केली की अजूनही राज्यस्तरावरनं मेडिसिन्स मिळत नसल्यामुळं काही डीपीसीतले पैसे त्यांना अत्यावश्यक बाब म्हणून आवश्यक आहेत, तर तसे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। जिल्ह्यामध्ये कुठेही मेडिसिनचा तुटवडा होणार नाही याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांना घ्यायला मी ऑलरेडी सांगितले। आता काही गोष्टीमध्ये मला आचारसंहिता असल्यामुळे खरंच या बैठका घेता येत नाही, परंतु आता मी DHOंशी देखील बोललो, CS देखील बोललो, माझ्यावर शहर प्रमुख बिपिन बंदरकर देखील होते आणि डीन मेडिकल कॉलेजशी देखील बोललो की अशा पद्धतीच्या साथी ज्या चालू आहेत त्याच्यावर तातडीनं प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि तातडीनं प्रिकॉशन घेऊन त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हे मी आत्ताच सांगून त्यांना आलो। येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी विविध विकास कामांचा आढावा तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली। येणाऱ्या काळात कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली। ते रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। आपत्कालीन आढावा घेण्याची बैठक मी लावलेली होती, परंतु निवडणूक आयोगाने ती परवानगी न दिल्यामुळं आपल्याला ती अधिकृत बैठक घेता आली नाही। परंतु मी कलेक्टर साहेबांशी फोनवरनं चर्चा करून नक्की आढावा घेतलेला आहे। किती पुराच्या संदर्भातली व्यवस्था केलेली आहे, किती कंट्रोल रूम केलेले आहेत, किती त्यांनी मागितलेल्या रबर बोटी आपल्याकडे दाखल झालेल्या आहेत, किती त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, ही सगळी मी माहिती घेतलेली आहे। आणि प्रशासन मला असं वाटतं की सतर्कतेनं सज्ज झालेलं आहे की कुठचीही आपत्ती आली तर त्याचा सामना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकू। रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे MIDCतील आरजू टेक्सोल कंपनीने नागरिकांची करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। फसवणुकीची घटना जून 2021 ते 23 मे 2024 या कालावधीत घडली होती। या फसवणुकीच्या प्रकरणात आता 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। घोटाळ्यात सहभागी असलेल्या 2 आरोपींना अटक केलं गेलं। या प्रकरणी बळी पडलेल्या 115 लोकांचे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आलेत। संपूर्ण प्रकरणावर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरजूमध्ये माझ्या माहितीप्रमाणे अनेक लोकांचे लागेबांधे असण्याची शक्यता आहे। अनेक नावं याच्यामध्ये पुढे येत आहेत। यांना अटक झाल्यानंतर काही पॉलिटिकल लोकांनी देखील फोन केलेल्याची चर्चा ही पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सुरू आहे। परंतु एक माझ्या पक्षाच्या वतीनं मी बाजू क्लिअर केलेली आहे की आमच्या पक्षाचा आणि अटक झालेल्या लोकांचा काडीमात्रही संबंध नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। उलट आमचं नाव सांगण्याचा जर कोणाचा पदाधिकाऱ्यांचा जर प्रयत्न केला तर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश मी SP ना दिलेले आहेत। परंतु हे दोघांपुरतं मर्यादित थांबणार नाही, हे लोण गुन्हेगारांचं जे आहे तिथपर्यंत पसरणार आहे, पुण्यापर्यंतचं आहे, पण त्याच्यामध्ये अनेक लोक अजून आपली स्थानिक देखील असू शकतात अशी भीती स्वतः पोलीस डिपार्टमेंटने व्यक्त केलेली आहे।